त्यानंतर बरोबर समोरच ना सिंधुदुर्ग किल्ला आहे. आवशीचा गो म्हणजे पण शिवी आहे. अच्छा, पण ते असं नॉर्मल आहे म्हणजे प्रेमाने. जबरदस्त. त्या आईला नागपुरात गेल्याबरोबर कोणीच जास्त खाजवली दे औषधा मच्छर लय झालेत मालवणला. मोठी सगळ्यात मोठी साईज आता ही भेटलेली आहे. कसलं बा आंगडा आहे वगैरे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मालवणमध्येच आहे आणि आज सेकंड लास्ट दिवस आहे आणि 3:30 वाजले. 3:30 वाजता जेवलो आहे. त्यानंतर आता चाललो आहे राजकोट किल्ल्यावरती. राजकोट किल्ल्यावर महाराजांची एक मोठी अशी मूर्ती आहे ती बघायची आणि आज राज्याभिषेक पण आहे महाराजांचं. त्यानंतर चिवला बीच आहे, चिवला बीचवर फिरू आणि आज संध्याकाळी एकदम स्पेशल आहे म्हणजे कुर्ले पकडायला आज जाणार आहे पुन्हा. मागच्या वेळी पण गेलेलो, आज पण जाणार आहे आणि प्रणाली आज कुर्ले जर भेटले तर रेसिपी बनवणार आहे कुर्ल्यांची, खेकड्यांची भेटणार. हो चलो तयारीत पण राहा. येणार आपण 10-11 वाजता. त्याच्यानंतर बनवायचं तोडणार बाय. चला तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि आज मजा घ्या. पण तुम्ही सगळ्याचं काय आकाश खूप भारी वाटतं, एकदम मस्त. आणि स्टार्टिंगलाच वडाचं झाड आहे तिथे. हां हे गेल्या वर्षी होतं का? तर आज किल्ल्यावर काहीतरी चालू आहे, कसलं तरी झाडं वाटप वगैरे. त्याबद्दल थोडी माहिती सांगू शकाल का? नमस्कार, मी मेगल डिसोजा. ह्या जो संस्थेचा लोगो दिसतोय तुम्हाला, यूथ बीट्स फॉर क्लायमेट, त्या संस्थेची फाउंडर प्रेसिडेंट. मागची 3 वर्ष मालवणमध्ये क्लायमेट चेंज अवेअरनेस आणि एज्युकेशन ह्या संदर्भात आम्ही काम करतो आहे. त्याचप्रकारे आज 6 तारीख आहे शिवराज्याभिषेक दिन आणि काल 5 तारीख पर्यावरण दिन होता. आणि आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरणाविषयी खूप स्ट्रिक्ट होते. त्यांनी भाजीच्या देठालाही हात लावू नका असंही त्यांनी सांगितलं होतं. तर आम्ही त्यांच्याच वचनांचं पालन करून निसर्ग संवर्धन आणि त्यांचा दिवस एकत्र सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो. मागची 2 वर्षसुद्धा आम्ही ह्या दिवशी झाडं वाटप केली होती आणि ह्या वर्षीसुद्धा आम्ही झाडं वाटप करतो आहे. मागच्या वर्षी 100 लोकांनी सांगितली होती, पण ह्या वर्षी 300 लोकांपर्यंत प्रतिसाद आलेला आहे. ओके. आणि ती झाडं नेऊन कुठे स्वतःच्या इथे लावतात की कसं? हां, आम्ही त्यांना पहिली तर एक लिस्ट दिली होती जी इथली नेटिव्ह झाडं आहेत त्याची. त्यासोबत त्यांना कुठली झाडं आवडतात म्हणजे आम्ही त्यांना त्यांच्या आवडीची झाडं भेट देणार आहोत आणि ते आपल्या घरी ती लावू शकतात. ओके. आणि ते तुम्ही स्वतःच्या खर्चाने करता की? हो, आम्ही एकत्र मिळून, काही लोक आहे जे स्पॉन्सर करतात, काही लोक आहे ते स्वतःहून मदत करतात आणि अशा प्रकारे आम्ही हे काम करतो. ओके. आणि या व्यतिरिक्त अजून काय काय तुमचे? या व्यतिरिक्त आम्ही ऑलमोस्ट 70 बीच क्लीनअप ड्राईव्स केलेले आहेत मालवणमध्ये. त्याचसोबत मी स्वतः क्लायमेट चेंज अवेअरनेसचे प्रेझेंटेशन्स देते, वर्कशॉप घेते. त्यासोबत इकोमेट्स म्हणून आम्ही निसर्ग शाळाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. त्यासोबत नेचर गाईड ट्रेनिंग, नाईट ट्रेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतो. ओके. आणि नक्कीच तुम्ही पण जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की काळजी घ्या पर्यावरणाची. आणि तुम्ही बघू शकाल की तापमान किती वाढलेलं आहे आपल्या इथे, त्यामुळे खरंच झाडं लावायची गरज आहे. आणि खूप छान काम करताय तुम्ही. तुमच्या कामाला नक्कीच यश मिळेल. सर थँक्यू. थँक्यू. त्यानंतर मूर्तीच्या अपोजिट साईडला समुद्र आहे. इकडे त्यानंतर बरोबर समोरच ना सिंधुदुर्ग किल्ला आहे.
कसं आहे कसं लागतंय इकडे बघ मस्त आहे. नाही मस्त एवढं पिय आमच्या इकडची भाषा कशी एकदम सरळ 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 आहे. काही असलं त्यात आडो तिडो काहीच नाही. इकडच्या बोल ना पटकन मी कॅमेरा चालू शिव्या केला. असतात. आता औषध गो म्हणजे पण शिवी आहे, अच्छा पण ते असं नॉर्मल आहे म्हणजे प्रेमाने. जबरदस्त. त्या आईला नागपुरात गेल्याबरोबर कोणीच जास्त खाजवली दे औषधा गो म्हणजे. हे संकेत घे अजून पटायला बोल ना. आता बोल ना समजत नाही. अरे स्पेशल शब्द बोल ना. शब्द सांग ना आणखी असे. म्हणजे असं आता कुठे चाललं त्याला, खय चाललं, काही चाललं खय चाललं, खय खय काही चाललं म्हणजे कुठे चाललाय, कुठे चाललं. आणि जेवलात का म्हणजे जेवलात का वगैरे. जेवलं का, जेवलं का, जेवलं 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 का. म्हणजे सारखंच आहे. नाही असं थोडं ऑड जसं हे आम्ही सांगतो. कोणता शब्द म्हटला तो. औषधीचं गो. औषधा गो. मी लिहून ठेवतो. बोलून जाईन जायला इथून जाता बरोबर. औषधा गो आणि मावशीचा गो म्हणलं तर तो मावशीचा नवरा. औशी म्हणजे आई. तुम्ही कुठले नागपूरचे नागपूर नागपूर. 2-4 कडक शिव्या सांग ना एखाद्या. हे सांग शिव्या. तुम्ही विचारा मी सांगतो. अरे मी कथा विचारू यार. अरे ती मोठी मशीन असते ती म्हणजे एवढीशी आधी आणले काय. बंद का गेली ती लय मोठी असायची म्हणून. चटका पण लागायचा 2-3 असं भाजले. हा मच्छर लय झालेत मालवणला. तर संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही बसायला नाही चाललोय कुर्ल्यांना चाललोय. कारण तिथे आतमध्ये गेल्यावर ना पाणी नाही काय नाही, फक्त खारट पाणी आहे. त्यामुळे जाताना 2 बॉटल एक्स्ट्रा घेऊन चाललोय. मागच्या वेळी गेलेलो तेव्हा मला वाटतं थोडंसं ऊन होतं, त्यामुळे आम्हाला खूप ताण लागली. त्यामुळे आता प्रॉपर तयारी करूनच चाललोय पाणी वगैरे घेऊन. तर आता रोजच्या जागेवर पोहोचलो जिथे खेकडे भेटतात. पण जो खेकडे पकडणारा माणूस आहे तोच अजून आला नाही. कुठे आहे सामान आहे काय नाही, आम्ही पहिला आलोय. मेन माणूसच नाही इथे. आणि कृषिकाला हे खूप आवडतं असं बसून डोक्यावरती. आवडतं तुला. फिरते बघ अशी. अगं बाई बसून राहा आता. बस बंद कर. तिचा असा एक फोटो आहे लहानपणीचा, त्यापासून डोक्यावरच बसायला आवडतं. अगं बाई मस्त. रिक्षा आली आमची, माणूस आला आमचा. खेकडे पकडणारे दादा. खेकडे पकडणारे दादा आणि वनिता खरात वहिनी. कुणी तुम्हाला सांगितलंय वनिता खरात सारखे दिसतं म्हणून. खूप जणांनी. हिंका अनुग्रह होता आज आपण फायनली आज मोरीचं मांस आज लावणार आहे. शार्कचा पिल्लू. म्हटलं आतलं हे काढून खात हे करतात काय मांस. हा मांस आतमधलं काढून हे करतात, वरची चामडी स्किन हे use स्किन नाही काढून बाजूला टाकतात ते. कारण स्किन पूर्ण रफ असते. रफ असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला असे ताणून हे होत नाही, तुटत पण नाही. ओके. त्याच्यामुळे ती खाण्यासाठी योग्य नाही. ओके. हा चला एक टाकली. गणपती बाप्पा. टोटल आता किती आहेत. येऊन दे. टोटल 16 असणार आहे. 16. हा सगळ्या पगोल्या टाकून आलो आणि काही वेळ रेस्ट केला 20-25 मिनिटं. आणि आता पुन्हा काढायला चाललोय. बघूया आता किती खेकडे मिळतात. आम्ही येताना गोर आणायची विसरलो खेकड्यांना स्टोअर करायला, पण आता इथेच कुठेतरी शोधली आणि याच्यात आता भरणार. रिव्हर मॉन्स्टर बघितलाय.
चला येतोय काय बघू. आली 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 झालेली आहे. एक आलेला आहे. आली. अशा प्रकारे कुर्ली पकडलेली आहे. एक एक्स्ट्रा कुर्ली होती, आम्हाला माहित नव्हती. जमा आम्ही 11 कशात घुसलो बघा. फुल थ्रिलिंग. आयलं हे मॅनग्रोव्ह आहे. ह्या काय बघ रशी बिशी काहीतरी मोठी सगळ्यात मोठी साईज आता ही भेटलेली आहे. कसलं बा आंगडा आहे बघा. आंगडा. रात्रीचे 11 वाजलेत आणि आता निघालो पुन्हा जायला. एवढे एक खेकडे भेटलेले आहेत. कमीत कमी 20 तरी भेटलेले आहेत. आणि आता जाऊन रेसिपी करायची लगेच रात्री खायसाठी. ते ह्यांनी इथे बसल्या बसल्या एवढं खाल्लं आणि परत उचलून घेऊन चाललेत. हो काम चांगलं केलं. म्हणजे थोडा पण कचरा ठेवला नाही. मालवण स्वच्छ राखण्यामध्ये चांगला हातभार आहे तुमचा. मोठ्यात अजून पडलीत ना. ह्याच्यात आवतली असं मला वाटतं. नाही खेकड्याची रेसिपी बनते आपली. पहिल्यांदा म्हणजे एवढ्या सगळ्या जणांची खेकडे बनवणार आहे. नंतर ते व्हिडिओ टाकून लगेच बेस्ट होणार. अजून कोणा काय आता माझं डेको पाय मोडून. तर आत्ता सगळे खेकडे वगैरे खाऊन झाले आणि आजचा शेवटचा दिवस आहे मालवणमधला. उद्या दुपारी 4:30 वाजता आम्ही निघणार आहे. 5:30 वाजता गाडी आहे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.